पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामधून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी डिक्लेअर झाली असताना पक्षाचे काही कार्यकर्ते बोटामध्ये एवढे ते चुकीचा मेसेज लोकांपर्यंत येत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये त्यांचं वागणं चालू आहे। त्याचा मी सगळ्यात अगोदर जाहीर निषेध करतो, कारण पक्षापेक्षा कोणी मोठा नाही आणि पक्षाने निर्णय घेतलाय तो सर्वसामान्य कार्यकर्ता तो मान्य आहे। सर्वसामान्य महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, तो निर्णय मान्य करून आम्ही रणजितांच्या बरोबर काम करत आहे। तो आम्हाला निर्णय मान्य आहे आणि आम्ही माढा मतदारसंघामध्ये 100% रणजिता निवडून येणार आहेत। पण काही विचित्र लोकांच्या मुळे हा घोटाळा होत आहे, तरी आम्हाला जो निर्णय त्यांनी जो घेतला निर्णय तो आम्हाला मान्य नाहीये कदमांचा, तर तो त्यांनी निर्णय अजून सुद्धा बदलावा अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो। सह्याद्री कदम भाजपमध्ये आले त्यावेळेला आपले जे वरिष्ठ म्हणजे राज्यस्तरीय जे नेते मंडळी होती त्यांनी असं गृहीत धरलं होतं की हा चिमणराव कदमांचा पुत्र आहे, की आता दत्तक असेल पण तो त्यांचा मुलगा आहे आणि त्यामुळे चिमणराव कदमांची जी काही पुण्याई आहे त्याचा फायदा भाजपला मिळेल आणि खेडोपाडी जे अनेक कार्यकर्ते चिमणराव कदमांना मानणारे होते त्या सगळ्यांचा भाजपामध्ये आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी उपयोग होतो आणि या सगळ्या याच्यातनं त्यांना पक्षात घेतलं। त्यांना जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये जी महत्त्वाची कमिटी असते त्याच्यात घेतलं आणि आता काही दिवसापूर्वी त्यांना तालुका कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली। पण सुरुवातीपासून ते कधीही भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला हजर राहिले नाहीत। त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः पक्षाच्या वाढीसाठी कुठेही शाखा काढल्या नाहीत, काही केलं नाही आणि ऐन वेळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत लेवलला सुद्धा जे विरोधी पक्षाशी युती करून काही उमेदवार निवडून आणले आणि ते माझे उमेदवार आहेत असं भासवून वरच्या लोकांना त्यांनी असं थोडंशी म्हणजे दिशाभूल केली गेली की ही माझ्यामुळे सगळे निवडून आले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आत्ताचं त्यांचं वर्तन जे आहे ते अक्षम्य आहे आणि आम्ही भाजपाचे जे जुने कार्यकर्ते आहोत त्यांना काही झालं तरी पक्षाचा जो उमेदवार असेल तो कसाही असू दे, कुणीही असू दे, आम्ही त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत असतो। अधिकारी म्हणून पक्षाने ज्या पद्धतीने ध्येयधोरणं ठरवून दिली, पक्षाच्या ध्येयधोरणं ठरवून दिलेले असताना पक्षाचे जे कोण अधिकृत उमेदवार असतील किंवा असं म्हणण्यापेक्षा जे पक्षाचे उमेदवार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर, आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहोत आणि पक्षाच्या ध्येयधोरणांचा पूर्णतः या ठिकाणी पालन होईल। सर्वच पदाधिकाऱ्यांकडनं कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पार्टीतून बंडखोरी केलेल्या किंवा इतर कुठलाही जो पक्षाचा म्हणजे पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही अशा कुठल्याही व्यक्तीला मदत केली जाणार नाही किंवा पदाधिकाऱ्यांमधलं जर कुठं अशा पद्धतीने काम झालं तर निश्चित ते खपूनही घेतलं जाणार नाही, त्याबद्दल निश्चित ही कारवाई होणारच। सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख बापू आले होते। त्यांनी सह्याद्री कदमांना समजून सांगितलं पण तरीसुद्धा त्यांनी आज फॉर्म भरला। 2 वर्षापूर्वी त्यांनी पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांनी पक्षाच्या कधी बैठकीला हजर राहिले नव्हते फलटण तालुका आणि काल एवढ्या मोठ्या माणसाने सांगून सुद्धा त्यांनी त्यांचं ऐकलं नाही। त्यामुळं आम्ही फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांची हकालपट्टी करण्यासाठी असं ठराव पाठवला आहे जिल्हाध्यक्षांच्याकडे। प्रथमपासूनच एक आहे की आधी देश नंतर पक्ष आणि त्यानंतर व्यक्ती। पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदींना ताकद देण्यासाठी कमळाचं फूल पक्षशिस्त ही फार महत्त्वाची आहे। त्या दृष्टीने आम्ही रणजितदादांचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी महिला मोर्चाच्या वतीने एवढे सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी पक्षाने जो रणजितदादा निंबाळकर यांना लोकसभेमध्ये त्यांना लोकसभेचं अर्ज भरून त्यांचा जो निर्णय घेतला आहे लोकसभेसाठी माढामधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्याला आमचा पूर्ण म्हणजे पक्षापेक्षा शेवटी मोठं कोण नाही आहे, त्यामुळे आमचा महिला मोर्चाचा
संपूर्ण पाठिंबा हा दादांना राहणार आहे. पक्ष जे सांगेल तेच आम्ही करणार आहे. तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि आम्ही तो त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे.